2 कन्झिक्युटिव्ह नो बॉल टाकलेले आहेत बॉलरने. ओ बाईज 1 डिक्लेअर. एज है. ओके ओके. बैट्समैन प्रशांत के खाते में 1 रन. 1 बॉल 4 रन स्कोर. अरे गुड शॉट बाय प्रशांत. 4 रन प्रशांतने ऑफ साईडला सुंदर फटका लगावलेला आहे. 4 रन मिळाले आहेत. बॉलर आपल्या मार्कवर. तिसरा चेंडू टाकायच्या तयारीत. आणि परत एकदा नो बॉल आणि 1 1 डिक्लेअर. तर टोटल 2 रन आलेले आहेत. स्कोर आहे 2 बॉल 10 रन. तिसरा बॉलच्या तयारीमध्ये. ओ चांगला चेंडू प्रशांत वाचलेले आहेत. डॉट बॉल. 3 बॉल 10 रन. आणि आउट. प्रशांतने कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाहीत. बॉल बाहेर, सीमारेषेबाहेर आणि आउट. चौथ्या चेंडूवर पहिली विकेट आलेली आहे. स्कोर आहे 4 बॉल 10 रन. चांगला कमबॅक केलेला आहे बॉलरने. दुसऱ्या बॅट्समन आलेले आहेत अनिश. ओव्हरचे 2 बॉल शिल्लक राहिलेले आहेत. फिल्डिंगची सेटिंग बरोबर करत आहेत अनुवीचे कॅप्टन. आणि हा 1 रन डिक्लेअर. अनिशने शांतपणे 1 रन घेतलेला आहे. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू टाकायच्या तयारीमध्ये ओव्हरच्या. अनिश स्ट्राईकवर आहेत आणि अनिशने शांतपणे 1 सिंगल रन घेतलेला आहे. स्कोर आहे 1 ओव्हर 12 रन. चांगली ओव्हर आलेली आहे गोल्फिंग टीमसाठी. दुसरी ओव्हर. इकडे बरंच बॉलर आहेत अजय पाटील. दुसरी ओव्हर टाकताना. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा. ओ आणि हा वाईड डिक्लेअर झालेला आहे. 1 अवांतर धाव मिळालेली आहे. आणि दिग्विजय डॉट बॉल. दिग्विजयने टोलावला पण चांगली फिल्डिंग. आणि आज सुंदर फटका आणि चांगली फिल्डिंग. 1च रन मिळालेली आहे. स्ट्राईकवर आलेत अनिश. अजय पाटील अनिशला. तिसरा चेंडू आणि हा अतिशय वेवर्ड बॉल. वाईड डिक्लेअर झालेला आहे. अवांतर भरपूर धावा मिळालेल्या आहेत. आणि हा चांगला फटका ऑफ साईडला. 1च रन मिळेल पण सुंदर फटका होता. 3 बॉल 16 रन स्कोर झालेला आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. आणि
अंपायर वाईड डिक्लेअर केलेला आहे अंपायरने. स्कोर झाला आहे 4 बॉल नंतर 17 रन. दुसरी ओव्हर चालू आहे आणि रिस्क मिसअंडरस्टँडिंग बॅट्समनमध्ये आणि दुसरी विकेट गेलेली आहे. दिग्विजय. थ्रो थ्रो करणाऱ्या फिल्डरचं नाव, थ्रो करणाऱ्या फिल्डरचं नाव काय? नाव नाव नफीस. नफीसचा सुंदर थ्रो. सतरा 2 ओव्हर 17 रन. बॉलर नेम, बॉलर नेम अशकान. अशकान तिसरी ओव्हर टाकताना. समोर आहे चेतन. दोन ओव्हर 17 रन स्कोर झालेला आहे. तिसऱ्या ओव्हरची पहिली बॉल. आणि ओ खराब चेंडूवर आउट. पण तो नो बॉल होता. या नो बॉलची 1 रन मिळेल. बॉल सीमारेषे बाहेर गेला परंतु नो बॉल होता. स्कोर झाला आहे 18 रन. आउट आहे. आणि हा पण नो बॉल. हाईटचा नो बॉल मिळालेला आहे. 2 ओव्हर 19 रन स्कोर आहे. अजून एकही बॉल झालेली नाही आहे. आणि हा शांतपणे ऑफ साईडला खेळून 1 रन घेतलेली आहे चेतनने. स्ट्राईकवर आहेत अनिश. आणि अनिशने हा फटका लगावून 1 रन घेतलेला आहे. डिक्लेअर्ड. हो, अनिशचा सुंदर फटका. 1 रन मिळालेला आहे. 3 बॉल 22 रन स्कोर झालेला आहे. आणि सुंदर फटका आणि सुंदर फिल्डिंग. ऑलमोस्ट चुकला होता बॉल त्यांच्या हातून पण त्यांनी कंट्रोल केला बॉल. 1च रन मिळालेले आहे. सुंदर फटका आणि तेवढीच चांगली फिल्डिंग. 4 बॉल 23 रन स्कोर झालेला आहे. आणि हा सरळ बॉलरच्याकडे डॉट बॉल आलेला आहे. शेवटचा बॉल आहे षटकातला. तिसरी ओव्हर. स्कोर आहे 23. बोल्ड. गुड बॉल. यॉर्क केलेला आहे बॅट्समनला त्यांनी. आणि तिसरी ओव्हर समाप्त झालेली आहे. स्कोर आहे 23. अनुज कॅफेच्या टीमने चांगला कमबॅक केलेला आहे. सुरुवातीच्या काही बॉलमध्ये अवांतर धावा जास्त मिळाल्या होत्या परंतु आता त्यांनी गेम परत त्यांच्याकडे खेचून आणलेला आहे. आता पाहूया नवीन बॅट्समन आहे हरीश. अजय पाटील आलेले आहेत आपली दुसरी ओव्हर टाकताना. आणि ही चौथी ओव्हर आहे संघाची. आणि अनिशने शांतपणे 1 रन घेतलेला आहे. संपलं रे. हा मिसफिल्ड होऊ शकली असती परंतु फिल्डरने कंट्रोलमध्ये ठेवला आहे. पण 1 रन मिळालेली आहे. आता स्ट्राईकवर आहेत हरीश. 2 बॉल 25 रन.
आणि वाईड बॉलचा इशारा केला एम्पायरने. परत एकदा वाईड बॉल. 2 बॉल 27 रन. आणि हा वन डिक्लेअर घेतलेला आहे हरीश पाठकने. 3 बॉल 28 रन. आणि हा चांगला फटका, परंतु एकच रन मिळणार. स्ट्राईकवर आता आलेले आहेत अनिश. आणि आज 2 रन. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आहे आता. आणि स्कोर झालेला आहे 31 रन. स्कोर झालेला आहे. शेवटचा चेंडू आहे हा. आणि हा सुंदर फटका. एकच रन मिळालेला आहे, परंतु सुंदर फटका ऑफ साईडला. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हर झालेले आहेत. 4 ओव्हर झालेले आहेत. 32 रन झालेले आहेत. एक चांगला स्कोर आतापर्यंत उभा केलेला आहे. आता बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये काय हे दाखवतात स्किल. हे बॉलर्स नेम संदीप. संदीप आलेले आहेत शेवटचा षटक टाकायला. समोर आहेत हरीश. ओ नो बॉल. आणि 1 रन चोरटी धाव घेतलेली आहे. नाही, एकच धाव मिळेल. आणि नो कॅन्सल केलेला आहे एम्पायरनी. एकच रन मिळेल. धावून 1 रन काढलेली आहे बॅट्समनने. 33 रन स्कोर झालेला आहे. आणि हा चांगला फटका मारलेला आहे. 2 रन घेतलेले आहेत. इनिंग्सचे 4 शेवटचे बॉल शिल्लक राहिलेले आहेत. आणि स्कोर 35 रन स्कोर झालेला आहे. 4 बॉल अजून शिल्लक आहेत. ओ बॉल मिस केला आहे अनिश. एक डॉट बॉल. अरे आणि सुंदर फटका. 2 रन मिळालेले आहेत अनिशला. 4 बॉल 37 रन झालेले आहेत. अरे लास्ट 2 बॉल शिल्लक राहिले आहेत. आणि हा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु एकच रन मिळालेली आहे अनिशला. 38 रन झालेले आहेत. शेवटचा चेंडू आहे ह्या इनिंगचा. ओ हा चांगला फटका होता, परंतु अनिश नॉन स्ट्रायकरला बॉल अडकल्यामुळे एकच रन मिळालेले आहे. टोटल स्कोर झाला आहे 39. 40 रन जिंकायला हवेत गोल्फ लिंक्स टीमला.
दुसऱ्या इनिंगची सुरुवात होईल. बॉलिंगला आलेले आहेत दिग्विजय. पहिली ओव्हर. बॅट्समन नेम हसमुख. बॅट्समनचं नाव काय आहे? अशफाक आणि सागर आणि अशकान आणि सागर आणि अशकान स्ट्राईकवर आहे. जिंकायला 40 रनांची आवश्यकता आहे. पहिली ओव्हर टाकतायत दिग्विजय. पहिल्या ओव्हरचा पहिला बॉल. ओ, एक रन मिळालेली आहे पहिल्या बॉलवर. आणि हा चांगला फटका आणि त्या चांगली फिल्डिंग कुणाल द्वारा. 2 रन घेतलेले आहेत. कुणालचा चांगला बॅकअप. 2 रन वाचवलेले आहेत आपल्या संघासाठी. दिग्विजय आपल्या मार्कवर. आणि हा चांगला फटका. 2 रन मिळालेले आहेत. तीन बॉल 5 रन स्कोर झालेला आहे. दिग्विजय परत बॉलिंग टाकताना पुढचा चेंडू आणि हा वाईड बॉलचा इशारा. 3 बॉल 6 रन आणि हा आउट. फुलटॉस चेंडू होता परंतु बॅट्समनला तो कंट्रोल करता आला नाही आणि आउट झाला ना. आणि पहिली विकेट झालेली आहे. काहीतरी कन्फ्युजन झालेलं आहे. आउटचा इशारा अंपायरने केला होता पण बॅटिंग टीमला वाटलं आहे की हा नो बॉलचा इशारा होता. बॅट्समनचा गैरसमज झाला की फुलटॉस बॉल हा नोच्या हाईटचा होता परंतु अंपायर प्रवीण कविन बॅट्समनचं नाव आहे कविन. ओ, सुंदर चेंडू. आणि हा आउट. बॉल स्टंपला लागलेला आहे परंतु बेल पडली नाही त्यामुळे अंपायर्स गोंधळ झाला होता. अंपायर्सने एकमेकांशी विचार करून आउट दिलेला आहे. रिव्ह्यू आहे का? आउट आहे. रिव्ह्यू मध्ये हे झालेलं आहे. आउट डिक्लेअर केलेलं आहे. स्टंपला बॉल लागला होता. दोन बॉल बाकी आहे. 2 बॉल 4 बॉल झाले आहेत. 5 बॉल झालेले आहेत. 5 बॉल. 5 बॉल 6 रन झालेले आहेत. सिक्स रन्स इज द स्कोर. 5 बॉल 7 रन स्कोर है. 5 बॉल 6 रन स्कोर है. 6 रन. बता ही रहे ना यार.
अंपायरने वाईडचा इशारा दिलेला आहे. परत चेंडू टाकावा लागेल दिग्विजयला. शेवटचा चेंडू होता आणि हा सुंदर फटका, पण कुणालची चांगली फिल्डिंग. 1 रन मिळालेला आहे. 1 ओव्हर 8 रन स्कोर झालेला आहे. दुसरी ओव्हरचा विचार करतायत कोण बॉलर येईल. सुरुवात रन स्कोर चांगला आलेला आहे, परंतु 2 विकेटही गेल्या आहेत. त्यामुळे दोन्ही टीमला वाटेल की त्यांना जिंकायची संधी चांगली आहे. दुसऱ्या ओव्हरचा बद्दल विचार करताना आणि शेवटी हरीश पाठक बॉलिंगसाठी तयार झालेले आहेत. चार ओव्हरमध्ये 32 रनची आवश्यकता आहे. हरीश पाठक बॉलिंगला येत आहेत. आणि हा सुंदर चेंडू, बोल्ड, क्लीन बोल्ड. ह्या विकेटने नक्कीच प्रेशर येणार अनुज कॅफे टीमवर. तीन विकेट गेलेल्या आहेत. जवळ एक बॉल एका बॉलमध्ये 8 रन झालेले आहेत. एक बॉल 8 रन. बॉलिंग टीम आपली फिल्डिंग सेट करताना लेफ्ट हँड राईट हँड बॅट्समनमुळे फील्ड चेंज करावी लागते. आणि हा सिंगल. आणि हा सुंदर फिल्डिंग, चांगला फटका होता, परंतु तेवढी चांगली फिल्डिंग हरीश द्वारा. डॉट बॉल. 3 बॉल 9 रन स्कोर झालेला आहे. आणि हा सुंदर फटका, परंतु चांगली फिल्डिंग. जर मिस झाला असता तर नक्कीच चौकार होऊ शकला असता, पण चांगली फिल्डिंग चेतन द्वारा. 1च रन मिळू शकला आहे त्यांना. आणि सुंदर फटका. अरे सुंदर फटका, 2 फिल्डर्सच्या गॅप मध्ये फटका मारलेला आहे. खूप मोठी गॅप ठेवली होती 2 फिल्डरच्या मध्ये आणि त्यांच्या बरोबर मधोमध शॉट मारलेला आहे. गेला. ओ, बॅट्समन कंट्रोल करू शकला नाही शॉटला. आणि हा सीमेरेषा बाहेर चेंडू. चौथी विकेट गेलेली आहे अनुज कॅफेची. स्कोर झालेला आहे 14 रन 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 14 रन 2 ओव्हर 14 रन. 4 विकेट गेले. 18 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता आहे, परंतु सर्वात मोठी गोष्ट यांच्या 4 विकेट गेलेल्या आहेत. अजूनही दोन्ही टीमना संधी बरोबर आहे मॅच जिंकायची. नफीज नवीन बॅट्समन आलेले आहेत. बॉलिंगला आलेले आहेत कुणाल. लेफ्टी बॉलर आहेत. आपल्या बॉलिंगच्या स्टाईल प्रमाणे फिल्डिंग सेट करताना
कुठला फिल्डर कुठल्या पोझिशनला हवा. बॅट्समनही लेफ्टी आहे. फिल्डिंग नॉकआउट मॅच असल्यामुळे अतिशय गांभीर्याने फिल्डिंग सेट करत आहेत. आणि हा चांगला चेंडू कुणालचा. बॅट्समनला पुढे येताना पाहिल्यावर त्यांनी फुलटॉस अंगावर दिलेला आहे. एकच रन. आणि हा बॅट्समन एकच रन मिळालेली आहे बॅट्समनला. अनिश आणि हा त्यांच्या हातातनं सटकलेला आहे. नो बॉलचा इशारा आणि एक रन मिळालेली आहे. या एका 16 बॉल 22 रनची आवश्यकता आहे. आणि परत एकदा नो बॉल आणि एक रन. बॅट्समन बॅटिंग टीम अपील करताना की 2 रन मिळालेले आहेत, पण अंपायरचा निर्णय कायम आहे. 1 रन डिक्लेअर्ड मिळालेला आहे आणि नो बॉल होता, त्यामुळे टोटल 2 रन मिळणार. अनुज कॅफे टीम हळूहळू मॅचमध्ये परत येताना मॅचवर पकड त्यांची. 2 बॉल 20 रन झालेला आहे स्कोर. 16 बॉलमध्ये 20 रनची आवश्यकता आहे. मॅचमध्ये कमबॅक करताना अनुज कॅफे टीम 4 विकेट गेलेल्या असतानाही त्यांनी कमबॅक केलेला आहे. अजूनही दोन्ही टीमला बरोबर मोका आहे मॅच जिंकण्याचा. नॉकआउट मॅच असल्यामुळे अतिशय अतिशयचा सामना आपल्याला बघायला मिळतो आहे. कुणाल आणि 1 रनचा इशारा. चांगला फटका, परंतु एकच रन मिळालेला आहे. सिंगल्सने फार चिंता होणार नाही गॉल्फलिंग्स टीमला. कुणाल एकच रन मिळालेला आहे. 4 बॉल 22 रन. आणि सुंदर फिल्डिंग आधीद्वारा. 1 रन पण काही थांबू शकलेले नाहीत, परंतु चांगली फिल्डिंग. आणि नो बॉल. हे फार महाग पडणार आहेत अवांतर धावा की अतिशय. अरे अंपायर No+1 आहे ना. हां, आणि चांगला फटका, परंतु फिल्डरच्याकडे अनिशने काही चूक केलेली नाही आहे. 1 रन मिळालेला आहे. 2 ओव्हरमध्ये 14 रनांची आवश्यकता आहे आता. 12 बॉल 14 रन. चांगला कमबॅक केलेला आहे अनुज कॅफे टीमने. 3 ओव्हरमध्ये 26 रन स्कोर झालेला आहे. 14. आणि काय बॉलिंगला येत आहे चेतन. आपल्या संघाचे अनुभवी गोलंदाज आहेत.
आता जो खेळ जो आहे हा मानसिक शक्तीचा आहे, जो आपले विचार काबूत ठेवून रन बनवेल. हा चांगला चेंडू, परंतु एक रन मिळवण्यात यश आलेलं आहे बॅट्समनला. आणि हा चांगला फटका, परंतु एकच रन मिळणार आहे. एक रनचा इशारा केलेला आहे एम्पायरने. फिल्डरच्या पुढ्यातून बॉल गेल्यामुळे 2 रन होण्याचा काही शक्यता नाही आहे. फिल्डरच्या पुढ्यातून बॉल गेलेला आहे, त्यामुळे एकच रन होऊ शकेल. आणि हा 2 रन, सुंदर फटका. बॅट्समनला विड्थ मिळालेली आणि बॅट्समनने त्याचा पूर्ण वापर केलेला आहे. 9 बॉलमध्ये 10 रनांची आवश्यकता राहिलेली आहे. आता मॅच वर अनुज कॅफे आपली पकड मजबूत करत आहेत. आता हा जो खेळ सामना जो आहे हा अतिशय अतिटतीचा होणार आहे. आणि हा सुंदर फटका, परंतु एकच रन मिळालेली आहे. 8 बॉलमध्ये 9 रनांची आवश्यकता आहे. सामना एकदम अटीतटीचा चालू आहे. चुरस जोरदार आहे सामन्यामध्ये. आणि डॉट बॉल हा सोन्याच्या भावामध्ये मिळेल ह्या वेळेला. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. 31 रन झालेले आहेत. चौथ्या ओव्हरचा शेवटचा चेंडू. आणि 1 रन मिळालेला आहे. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हर पूर्ण झाल्यात. 6 बॉलमध्ये 8 रनांची आवश्यकता. अजूनही दोन्हीही संघांना बरोबरची संधी आहे मॅच जिंकण्याची. जो आपला संयम ठेवून खेळ करेल ती टीम विजयी होणार. शेवटची ओव्हर टाकायला आलेले आहेत प्रशांत. जखमी बोट घेऊनही ते खेळ करत आहेत आपल्या संघासाठी. शेवटची ओव्हर आहे. एका ओव्हरमध्ये 8 रनांची आवश्यकता आहे. सामना हा अतिरिक्त धावा किंवा बाउंड्री ह्यामध्ये निश्चित होणार आहे. पहिला बॉल. आणि अतिशय सुंदर फिल्डिंग. अंपायर नो बॉल आहे किंवा नाही ह्याच्यामध्ये प्लेयर्स आणि अंपायरमध्ये
खेळाडूंनी हा विचार करावा की पंच आपले काम करत आहेत. जरी त्यांच्याशी मतभेद होत असेल तरी पंच जो आपला काम जे आहे ते निरपेक्षपणे करण्याचा प्रयत्न करत आहेत. पंचांनी त्याचा आदर करावा, जो निर्णय आहे तो मान्य करावा आणि खेळ सुरू करावा. अंपायरनी नो कॅन्सल केलेला आहे. एकच रन मिळालेली आहे. हां, नो कॅन्सल केलेला आहे. 5 बॉल 7 रन आवश्यकता आहे. प्रशांत आपली दुसरी बॉल टाकायला तयार. आणि हा सुंदर फटका. 2 रन, अतिशय सुंदर 2 रनांचा धाव घेतलेली आहे, चोरटी धाव. स्कोर काय रे? 4 बॉलमध्ये 5 रनांची आवश्यकता आहे. ही चोरटी डाव घेतल्यामुळे अजून मॅच जी आहे ही रंगतदार अवस्थेत आलेली आहे. 4 बॉल 5 रन. बॉलर वरही अतिशय प्रेशर असते अशा परिस्थितीमध्ये. पुढच्या बॉलची तयारी आणि सुंदर फटका. 2 रन मिळालेले आहेत. अतिशय सुंदर फटका ऑफ साइडला आणि 3 बॉलमध्ये 3 रन. आता जी मॅच जी आहे ही बरोबरीत आलेली आहे. काय जर झाली मॅच तर सुपर ओव्हर जाईल. 3 बॉल 3 रनची आवश्यकता आहे. अतिशय सुंदर कमबॅक केलेला आहे अनुज कॅफे टीमने आणि हा 1 रन पूर्ण केलेला आहे. ओ 2 रन मिळालेले आहेत टीमला. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. बॅट्समन 2 बॉलमध्ये 1 रन. स्कोर बरोबर झालेला आहे. भागली आहे ना. दोन बॉलमध्ये 1 रनांची आवश्यकता. स्कोर बरोबरीत आलेला आहे. ही मॅच जवळजवळ निर्णायक परिस्थितीत आलेली आहे. आणि वाईड बॉल. प्रेशर सहन करू शकलेले नाही आहेत प्रशांत आणि त्यांच्या टीमचा पराजय झालेला आहे. अतिशय सुंदर